शहरात श्रीराम नवमीच्या निमित्तानं भव्य अशा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे। 20 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता चिल्ड्रन पार्क वालचंद कॉलेजजवळ कर्णिकनगर इथं आयोजित करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तेलंगणाचे आमदार राजासिंह ठाकूर, जतचे आमदार गोपीचंद पडळकर तसंच समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद भाऊ एकबोटे उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमात 51 प्रभू श्रीराम मूर्तींचं वाटप, रामरथाचं आगमन आणि पूजन सोहळा तसंच विराट हिंदू संमेलन अशा विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। या भव्य सोहळ्यात सोलापूर शहर आणि परिसरातील रामभक्तांनी उपस्थित राहावं असं आवाहन उत्सवाध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांनी केलं। या कार्यक्रमाचं नेतृत्व उत्सवाध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे करत असून संस्थापक अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडणार आहे। जय श्रीराम। श्रीराम नवमी निमित्त 51 श्रीरामांचे 51 मूर्तींचं वाटप येत्या शुक्रवारी म्हणजे 20 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता कर्णिकनगर येथील चिल्ड्रन्स पार्क जे WIT कॉलेजच्या जवळ आहे येथे संपन्न होणार आहे। या कार्यक्रमासाठी माननीय आमदार राजासिंहजी ठाकूर, त्याचबरोबर माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब, त्याचबरोबर श्री मिलिंद एकबोटे व आपल्या शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने आणि त्याचबरोबर रामभक्त उपस्थित राहणार आहेत। आपण या प्रेस कॉन्फरन्समार्फत सर्वांना आवाहन करत इच्छितो की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी यावं। डॉक्टर साहेब, आपण जे 51 मूर्ती वाटप करणार आहे या शहरातला आहेत का जिल्ह्यातले? शहर त्याचबरोबर काही जिल्ह्यातील लोकांसाठी। कुठल्या तालुक्यातल्या लोक येण्याची शक्यता आहे? पंढरपूर, सांगोला, करमाळा अशा बार्शी अशा वेगवेगळ्या भागातून लोक मंडळ आहेत ते येणार आहे। मूर्तीची उंची वगैरे काय आहे? मूर्तीची उंची 3 फूट आहे साधारणतः आणि त्या सोलापुरातल्याच मूर्तिकारांनी साकारलेली आहे। सोहळ्यासाठी 3 आमदार प्रामुख्याने या ठिकाणी येणार आहे, आपण बोलवलं त्या हा कोण कोण असणार उपस्थित? जय श्रीराम। आपला ज्या श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाकडून जो का कार्यक्रम राबवला गेला आहे त्या सोहळ्याला आपले राजासिंह ठाकूर जे तेलंगणाचे आमदार आहेत, कट्टर हिंदुत्ववादी, त्यांनी उपस्थित राहणार आहेत। आता सध्या महाराष्ट्रामध्ये झंझावत ज्यांचा झालेला आहे आपले गोपीचंद पडळकर साहेब ते उपस्थित राहणार आणि महाराष्ट्राचे गोरक्षणाचे गुरुवर्य मिलिंद भाऊ एकबोटे साहेब हे सुद्धा तिथे उपस्थित राहणार आहेत आणि हा कार्यक्रम भव्य दिव्य होणार आहे की जास्तीत जास्त आम्ही याच्यामध्ये महिलांना सुद्धा सहभाग करून घेतलेला आहे। विराट हिंदू संमेलनात हा कार्यक्रमाचं स्वरूप झालेलं आहे आणि पुढं सुद्धा अनेक याच्यामधून उपक्रम राबवून वर्षभर आम्ही जसं हिंदूंना एकत्र कसं करणं होईल, पक्षभेद, संघटनाभेद, जातीभेद तोडून हा सर्वांना व्यापक दृष्टिकोन द्यायचा आमचा प्रयत्न राहील। सुरुवातीला आपण रामनवमीची सर्वप्रथम सुरुवात केली सोलापुरात आणि आता मिळणारा प्रतिसाद काय सांगा? श्रीरामनवमीची सुरुवात मी नाही केली, आम्ही मध्यवर्तीची स्थापना केली। श्रीरामनवमीची सुरुवात ही पहिला लोधी समाज लष्करमध्ये करत होता, नंतर राजाभैया पाटील, परत आपले रवी कोटमळे मध्यवर्तीला त्यांनी मिरवणूक काढत होते। मग जसं आम्ही 4-5 वर्ष झाले की आम्हाला पारंपरिक पद्धतीने करायचं होतं, डॉल्बी सिस्टीम नको होती। पारंपरिक पद्धतीनं पुढं कसं जातं होईल त्यासाठी आम्ही त्याचा व्यापक दृष्टिकोन देऊन जास्तीत जास्त श्रीराम हे धार्मिक कार्यक्रम कसं याकडे आमचं कल राहील।